सर्व आदरणीय गुरु माऊलींना नमस्कार. मी आपला धानय्या सर, गाव तळूनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. आज 20 जुलै 2026 आहे. आज तुमच्या समोर पुन्हा एकदा एक सकारात्मक विचार सांगण्यासाठी तुमच्या समोर उभे आहे. काल शनिवारी रोजी मला आपलं धाराशिव म्हणून जे नवीन जिल्हा आहे, उस्मानाबादचं नाव आता नवीन आहे, धाराशिव या जिल्ह्यातील एक तरुण युवक प्रोफेसर प्रतीश गुरमे या सरांचं यशोगाथा तुम्हाला सांगण्यासाठी उभे आहे. या सरांचा परिस्थिती अतिशय कठीण, परंतु परिस्थितीचा त्यांनी कधीही नेगेटिव्ह अँगलने विचार न करता असलेल्या परिस्थितीमध्येच तो शिकलेला माणूस, इतरांच्या चुकातून शिकलेला हा शहाणा माणूस. आपण काय करतो, आपलं चूक झाल्यानंतर आपण शिकत असतो, तसं नाही. इतरांच्या चुकापासून जो शिकतो तोच खरा शहाणा. या दादांनी प्रतीशनी 2025च्या महाराष्ट्र सेट एक्झाम तो पास झाला आणि परीक्षा पास झाला म्हणून तिथंच तो थांबला नाही. मी सेट पास झालो म्हणून मला प्राध्यापकच नोकरी मिळायला पाहिजे, त्याच्याशिवाय मी काहीच करत नाही असं न म्हणणार हा माणूस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराष्ट्र शासनातर्फे त्यांचा निवड झाला. मग प्राथमिक शिक्षक म्हणून तो आज सेवा करीत आहे धाराशिव. सेट पास आहे, परंतु जिल्हा परिषद शाळेत त्यांनी म्हटलं सेट आहे ना, परंतु आता मिळालेली नोकरी आपण करूया आणि पुन्हा आपण प्रगती करत राहूया. आणि जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करीत असताना, सेवा करीत असताना पुन्हा त्यांनी MA एज्युकेशन YCA मधून पूर्ण केलात आणि 81% त्यांना मार्क्स मिळाले. आज तो अजूनही धडपड करतोय, आज अजूनही तो प्रयत्न करतोय. अशा या गुरु माऊलींना, या प्रतीश सरांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. जो संघर्ष करतो तो पुढे जातो, जो असलेल्या परिस्थितीमध्ये सकारात्मक म्हणजे शोध घेतो तोच पुढे जात असतो. आज प्रतीश सरांनी तेच काम केलेलं आहे. इतरांच्या चुकापासून शिकलेला हा माणूस. धानय्या सर, जर तुम्ही एवढ्या वेळा परीक्षा पास होत असेल तर मी परीक्षा का पास होऊ नये? आणि तो जो तुमचा विभूती पाहून एक तुमच्याकडे पाहिल्यानंतर एक असं एक वेगळंच समाधानाचा भावना मला मिळालेला आहे. सात्विक विचार माझ्या मनामध्ये आलेला आहे. आणि तुम्ही नेहमी कन्नडचे व्हिडिओ करत आहे, त्या कन्नडचे व्हिडिओ सुद्धा मी पाहतो सर, आणि मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो सर. फक्त मी तुमच्याकडनं जे काय चूक झालेलं आहे त्या चुकातून शिकलेला माणूस मी आहे सर. सर असंच तुम्ही व्हिडिओ करत राहा, असंच तुम्ही मार्गदर्शन करत राहा. तुमच्याकडून तुम्हाला पाहिल्यानंतर आम्ही जीवनात पुढे अजून यश मिळवू अशी भावना आमच्यामध्ये येत आहे सर. म्हणजे शिक्षक झाल्यानंतर तो तिथंच थांबला नाही. शिक्षक म्हणजे नेहमी जो शिकत राहतो तोच शिक्षक, नेहमी जो नवीन नवीन कौशल्य आत्मसात करतो तोच शिक्षक. शिक्षक नोकरी लागल्यानंतर तो तिथंच थांबला नाही. आपण दिवा असल्यासारखं, जसं दिवा इतरांना प्रज्वलित करतो, इतरांना ज्ञान देतो, इतरांना प्रकाश देतो, स्वतः जळत जळत प्रकाश देतो, असं ह्या माणसाने सतत नवीन ज्ञान घेत घेत इतरांना ज्ञान देणारा हा आमचे गुरु माऊली प्रतीश सरांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. सरांनी करून दाखवलेले, आता तुम्ही केला पाहिजे. तुमचा यशोगाथा सांगण्याची एक संधी मला द्यावी. स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद तुमच्यावर असो, थोडं जास्त माझ्यावर पण असो. ओके. चला प्रतीश सर, हार्दिक शुभेच्छा. आमचे गुरु प्रतीश सरांचं ही प्रतिमा, आमचे प्रतीश सर सरळ सज्जन देव माणूस. सर तुमच्या मार्गदर्शनामुळे आज मी सेट परीक्षा पास झालो. झडपी धाराशिव येथे शिक्षक म्हणून मी सेवा करतो. आज त्यामध्ये भर झाला, MA एज्युकेशन कंप्लीट झाला आहे. सरांनी करून दाखवलेला तर तुम्ही करा. ओके, धन्यवाद सर, धन्यवाद.